तर नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका गोष्टीबद्दल मानवी शरीरास होणारे फायदे जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे गोष्ट म्हणजे कढीपत्ता आहे। मित्रांनो, कढीपत्ता हा बऱ्याच जणांना आवडत नाही, पण मित्रांनो, या गुणकारी कढीपत्त्याचे आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतल्यानंतर आपल्याला नक्कीच हा कढीपत्ता आवडू लागेल अशी मी आशा करतो। तर चला तर मग मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, कढीपत्ता हा सर्दी आणि खोकल्यावर एक जालीम उपाय आहे। आपण जर कढीपत्ता खाल्ला तर आपल्याला सर्दी व खोकल्याचे होणारे त्रास कमी होतात। मित्रांनो, कढीपत्ता हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात उपलब्ध असतो। हा कढीपत्ता फक्त चवीसाठीच नव्हे तर औषधी गुणकारी कामांसाठी देखील लोकप्रिय आहे। मित्रांनो, या कढीपत्त्याचे आपल्या मानवी शरीरास खूप जास्त फायदे आहेत। मित्रांनो, कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते। मित्रांनो, कढीपत्त्याच्या दररोज सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यासाठी मदत होते, तसेच आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित ठेवण्यासाठी कढीपत्त्याची मदत होते। मित्रांनो, कढीपत्त्यामध्ये अनेक न्यूट्रिएंट्स आहेत, जसे की कॉपर, मिनरल, कॅल्शियम, फॉस्फेट, फायबर, कार्बोहायड्रेट्स, मॅग्नेशियम आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश कढीपत्त्यामध्ये होतो। जर आपण कढीपत्त्याचे सेवन केले तर आपल्या शरीरादेखील फायदेशीर ठरते। मित्रांनो, कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी व्यवस्थित राहण्यास मदत होते। मित्रांनो, कढीपत्त्याच्या दररोज सेवनाने मोतीबिंदूपासून आराम मिळवण्यासाठी देखील फायदेशीर ठरते। मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना व्हिडिओ शेअर करण्यासाठी विसरू नका। तसेच मी केलेले व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर मला कमेंट करून आपण नक्की कळवा। मित्रांनो, कढीपत्ता यकृतासाठी अत्यंत फायदेशीर आहे। हे यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी देखील मदत करते। अशा या गुणकारी कढीपत्त्याचे दररोज सेवन केल्याने आपल्या यकृतासाठी देखील फायदेशीर ठरते। कढीपत्त्यातील दाहक विरोधी घटक सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतात। हे छातीतील जमा झालेला कफ देखील आपल्या शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करतात। अशा या गुणकारी कढीपत्त्याचे जर आपण सेवन केले तर आपल्याला जर कफ झाला असेल तोही बाहेर पडेल व सर्दी खोकला देखील बरा होईल। मित्रांनो, आपण जर कढीपत्ता सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी खाल्ला तर आपल्याला सकाळी सकाळी होणारी मळमळ कमी होते। मित्रांनो, कढीपत्त्याचा आहारात दररोज सेवन केल्याने लहान मुलांची बुद्धी तल्लख होण्यास मदत होते, तसेच मेंदू कार्यक्षम होण्यास मदत होतो। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना व्हिडिओ शेअर केल्याशिवाय विसरू नका।